महाभारत न्यूज, अब होगा सच का सामना। महाभारत न्यूज विशेष बातमी। विठ्ठल रुक्माई देवस्थानावर विद्युत रोषणाई। श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमणार प्रति पंढरी घोराड रात्री मेघणार भव्य रथयात्रा। विदर्भाची प्रति पंढरी म्हणून ओळख असलेल्या तीर्थक्षेत्र घोराड येथे श्रीराम नवमी उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। दिनांक 26 मार्च गुरुवार रोजी विठ्ठल रुक्माई देवस्थानात श्रीराम जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा केला जाणार असून संपूर्ण गाव श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमणार आहे। मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई व सुंदर सजावट करण्यात आली असून ठिकठिकाणी फुलांची आरास आणि रोषणाईमुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे। दुपारी 12 वाजता श्रीराम जन्मोत्सवानिमित्त प्रमोद महाराज ठाकरे यांचे कीर्तन होणार असून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। यानंतर रात्री 11 वाजता भव्य रथयात्रा निघणार आहे। पारंपरिक दिंडी मार्गाने ही रथयात्रा पहाटेपर्यंत गावाची परिक्रमा पूर्ण करणार आहे। भजन मंडळांच्या गजरात, टाळ मृदुंगाच्या निनादात आणि जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण घोराड नगरी भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे। या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे सुमारे 250 वर्ष जुना लाकडी रथ आहे। या रथावर हनुमानाची मूर्ती विराजमान असून नक्षीकाम केलेल्या रथावर परंपरेनुसार कुटुंबातील 2 सदस्य मशाल घेऊन उभे राहतात। ही परंपरा आजही जपली जात आहे। 27 मार्च शुक्रवार कार्यक्रम। दुपारी काल्याचे कीर्तन, सायंकाळी 4 वाजता गोमाता मंदिरात दहीहंडी उत्सव। या सर्व कार्यक्रमांमुळे घोराड नगरीत आनंदी, भक्तिमय आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले असून परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। विजय माहुरे, महाभारत न्यूज, सेलू।